रोख. हसत हसत रोख काय असते आपली संपत्ती. दाखवा. रोख किती किती अमाऊंट आहे बरं मोठ्या नंबर जरा. 2000 आणि 7000. जमाले का त्याच्या दिवसात बसलास. हा नेक्स्ट पद सांगा. चल तर काय ऋणको. ऋणको काय असते आपली संपत्ती. दाखवा संपत्तीला ऋणको. किती रुपये अमाऊंट आहे बरं. 40,000 आणि 60,000. पट 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 लिवा जरा. थांबा लेकराचं होऊ द्या. लेकराला बी होत सोबत. मग आपणच पळायचं कशाला. का पाटलीन बरं आहेस का. बरं आहेस का नाही. हा नेक्स्ट पद कोणतं आहे बरं. काय हा धनी कुठे येते दे त्याला. किती किती आहे अमाऊंट. 50,000 आणि 80,000. हा नेक्स्ट बोमला 10% सरकारी रोखे. सरकारी रोखेला दुसरे शब्दावर लिहून घ्या पटपट. 10% सरकारी रोखे म्हणजे एक्झाम मध्ये काय काही ना. 10% सरकारी रोखे ऑब्लिक 10% कर्ज रोखे. 10% कर्ज रोखे ऑब्लिक 10% गुंतवणूक. ते टक्केवारी काय पण देईल बरं का. म्हणजे सरकारी रोख्याला कर्ज रोखे किंवा गुंतवणूक घेतलो. किती पद झाली बरं टोटल 3 झाली. म्हणजे एकाच लेकराची किती नाव आहेत 3 नाव आहेत. ओके मग सरकारी रोखे असेल कर्ज रोखे असेल आलं लक्षात. म्हणजे बॉन्ड्स. सरकारी रोखे म्हणजे बॉन्ड्स आपण विकत घेतलो. एखाद्या कंपनीचे आपण बॉन्ड्स घेत असतो. कर्ज रोखे म्हणजे आपण त्यांना कर्ज देत असतो बँकेला आपल्या कंपनींना. आणि गुंतवणूक सुद्धा आपण करत असतो. मग ही शेवटी आपली काय बरं ती संपत्ती आहे. काय संपत्ती. तर संपत्ती बाजू दाखवा. पण किती टक्के आहे बरं 10%. 10% सरकारी रोखे. किती किती अमाऊंट आहे बरं. पहिल्यात डॅश नंतर ना 9,000 का. हा 9,000. ओके आता याच्यावर बघा 10% आहे म्हणल्यास आपल्याला याच्यावर टक्केवारी दिली म्हणजे व्याज काढायचं बरं. काही समावना आहे ध्यानात ठेवा. इथं समावना आपल्याला कॉलम्स मध्येच दिलेला आहे. गुपित समावना आहे ते. नंतर नेक्स्ट पद कोणतं आहे बरं. बँक अधिकर्ष. बँक अधिकर्ष व्याख्या काय म्हणतो आपण. बँकेकडून घेतलेलं अल्पमुदतीचं कर्ज. बँकेकडून घेतलेलं अल्पमुदतीचं कर्ज. आज ना उद्या द्यावं लागतं ना. मग द्यायचं म्हणल्यास कुठे येईल दाखवा. बँक अधिकर्ष. त्याला दुसरं नाव आहे बँक ओव्हरड्राफ्ट. किती बोंबला 70,000 आणि 30,000. नेक्स्ट बोंबला मोठ्यानं बोंबला रे. लाजा जरा जीव आला लाजा. मुलींचा आवाज येईल तुमचंही नाही. मोटर गाडी डुगडुगी काय असते आपली. हा मोटार गाडी. किती किती अमाऊंट आहे बरं 50,000 आणि 70 का 70,000. तर मोठ्यानं जरा बोलत जावं की रे. मुलींपेक्षा बारका आवाज आहे तुमचं. नेक्स्ट बोंबला उपस्कर. फर्निचर रुकवता सामान आपलं काय असते संपत्ती. किती किती अमाऊंट आहे 15,000 15,000. मोटर गाडी 20,000 न वाढली ना आपली. खंडागळे कळकळे का. हा नेक्स्ट बोंबला हा माल साठा. माल काय असते आपलं. हा माल साठा टाकून देताव का नाही. किती किती अमाऊंट आहे 70,000 90,000. नेक्स्ट बोंबला हा आईचं विपत्र काय असते आपली संपत्ती. प्राप्यपत्र. आईचं पत्र हरवलं ती कुणाला सापडलं होतं का. हा किती किती अमाऊंट आहे 70,000 90,000. ते अंगणवाडीला बालवाडीला होतं ना आपल्याला लहान असताना. हा नेक्स्ट जरा एवढंच होतं का. एवढं येते का सर्वांना ट्रान्सफर. हा बघा बरं आता कोणती बाजू जास्ती ती पट शिऱ्या ह्याच्यामध्ये एकच समावून आहे ना आपल्याला.
कोणती संभावना आहे बरं निघाली आहे? 10% सरकारी रोख्याचं बघायचंय. 47,000, 2,47,000. इकडलं बघा बरं आता 2018 किती ते आहे? 3,41,000 येते का? 3,41,000 काय करणार मग? 30 5 14 7,000 आणि इथलं का? कुठलं हे का? 70च आहे ना मग. इथं 7,000 आहे. हां नीट चेक करा आता तुमचं. एवढी इथे आहे का सांगा मला. आले ना? मी तोंडी काढायला लाव. फक्त नजर. आलं? हां आपण तेवढ्या अजून लेवलला गेलो नव्हतं. आपण असं पेन ठेवून चालायचं कट करत म्हणजे पटपट सोपं जातंय. झाली इथपर्यंत. चला आता इकडं कॉपी पेस्ट मारा. कॉपी पेस्ट कळते ना? 2,47,000 आणि 3,41,000. मला कॉपी पेस्ट म्हणलं की पेचं कॉपी आणि दात घासायचं पेस्ट आठवतं आहे म्हणावं आहे की नाही. त्याच्यातून बा किती किती मायनस करायचे. 2,47,000 मधून किती? 7 आणि 5 12 म्हणजे 1,20,000 मायनस करायचे. तर 1,20,000 मायनस केल्यास 1,27,000. ओके. पुन्हा 3,41,000 मधून किती? 80 आणि 30 1,10,000 मायनस करायचे. तर 2,31,000 येते. हां ह्याला नाव द्या भांडे. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार स्वतः करायला शिका. मी फक्त पद कसं ट्रान्सफर करायचं एवढं सांगतोय. कुठं येणार ते. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ही तर तुम्हाला अगोदर 8वी 9वी 10वी मध्ये झालेला आहे. मला सांगायची गरज नाही तुम्हाला आहे की नाही. तुम्ही एवढे हुशार आहात आहे का खंडागळे? चला झालं सर्वांचं. हां चला इकडं नफान गायछापचं विवरण तयार करून घ्या पटश्र्या. झालं का? चला आता फॉर्मॅटनुसार चालायचं नाही. इथं काय म्हणतो बरं आपण आता फॉर्मॅटनुसार. पहिलं कशाचे कंपल्सरी फिक्स पद आहेत आपल्याला. कसं बरं? पहिलं काय घ्यायचं आपल्याला? अंतिम भांडवल. त्याच्यामध्ये किती पद प्लस होतात? 1. ते म्हणजे उचल. उचल प्लस करून खाली रक्कम दाखवतो. त्याच्यातून किती पद मायनस करायचे? तर 2. पहिलं प्रारंभिक भांडवल आणि दुसरं अतिरिक्त भांडवल. 2 मायनस करून आलेल्या रकमेला काय म्हणतो आपण? ढोबळ नफा किंवा तोटा. ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा. आणि पुन्हा नंतर उत्पन्नाची पद असतील तर ती प्लस करा. खर्चाचे असतील तर ते मायनस करा. आणि पुन्हा आलेल्या रकमेला शुद्ध नफा किंवा शुद्ध तोटा म्हणायचं. तर बघा आता लिहा. ढोबळ नफा सॉरी वयामानानं होत असते. अंतिम भांडवल सांगताना लिहिताना वेगळंच लिहितो आहे की नाही मी. अंतिम भांडवल. अंतिम भांडवल किती आलं रे पिंटिया? पिंटिया 2,31,000 आलं. हां त्याच्यामध्ये आता फिक्स एकच पद आहे म्हणतो आपण. प्लस काय? उचल. कुणाला उचलायचं का आपल्याला? इथं नाही दिलेलं असते ती उचलायचं आहे का? मग आता उचल बघा बरं आता. हां पहिली संभावना वाचा रे. बघा काय म्हणते तिथं. सुजीत यांनी 1 ऑक्टोबर 2017 रोजी त्याच्या वैयक्तिक उपयोगाकरिता किती उचल केले म्हणते? अच्छा. दुसरी संभावना पण बघा बरं. त्यांनी त्यांच्या निवासी सदनिकेचे. सदनिका कशाला म्हणतो आपण? घराला म्हणतो. सदनिका पुरीचं नाव आहे का? नाही.
त्यांनी त्यांच्या निवासी सदनिकेचे भाडे देण्यासाठी व्यवसायातून अजून किती उचलले बरं? 30,000. म्हणजे त्यांनी एकदाच उचल केले का? नाही. किती वेळा उचल केले? त्यानं 10 वेळा जरी उचल केलं तरी उचल ही नेहमी काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला प्लसच करायचं आहे. आलं लक्षात? आता दोन्ही पण पहिलं किती रुपये आहेत बरं? 5,000. किती? 5,000. आणि नंतर किती घेतलंय बरं? 30,000. आणखीन काय घेतलंय का? अजून डबल उचल बघा बरं. माल वगैरे उचललंय का? केळं वगैरे, केळं बी आहेत का? ती उचलीवर व्याज ते अलग आहे ना, उचल आहे का ते? नाही. म्हणजे एवढंच आहे ना, पहिली आणि दुसरीच समान आहे ना उचलची त्याची, तेवढेच आहेत ना. कोणती? कुठं आहे तारीख इथं? 5वी समावना असं म्हणा की. हां, 5वी समावना ती सेपरेट समावना आहे आपल्याला, सरकारी रोखीची आहे ना. उचल शब्द दुसरीकडे कुठं आहे का विचारतोय. 4थ्या समावनात उचलीवर व्याज म्हणते. व्याज अलग गोष्ट आहे, लक्षात. उचल अलग आहे. ओके, चला मग बघा इथं टोटल किती उचल होईल आपली आता? 35,000. करा मग. याच्यात प्लस करायचं का मायनस करायचंय? वा, आज किती क्वार्टर घेतला की येता येतात प्लस. थोडी कमी घेऊन यायचं. सकाळ सकाळी एवढं आती घ्यायचं नाही हो, थोडंच घ्यायचं असते. आता मी बी येताना 30च्या वरी एक थेंब सुद्धा घेत नाही. हां, 90 घेतल्यावर मग इथं तर मग होणारच ना. मग किती होते बा? 2,66,000. 2,66,000. त्याच्यातून दोनच मायनस. पहिलं असतं प्रारंभिक भांडवल आणि दुसरं अतिरिक्त. मी 90 याचा अर्थ चहा म्हणता बरं का, तुम्ही दिशे आठवचाल. मी चहाला 90 असं म्हणत चालतो. आणि चहा सोबत पाव याचा अर्थ दारूसोबत चकना आपल्या भाषेत. आणि मी चकण्याचा तेवढा असं शौकीन नाही, ओनली कुरी प्यायचं. घेतलं. चला सांगा आता मला, प्रारंभिक भांडवल आणि अतिरिक्त भांडवल दोन पद मायनस करायचे. मग प्रारंभिक भांडवल काढलं ना आपण, किती आले बर? वा, आज काय रंगच आहे भाऊ. मग 1,27,000. अवघड आहे भाऊ आज. पाणी प्या, पाणी थोडं तोंडावर पाणी मारून घ्या जरा. मग होय की, मग किती आहे? 1,27,000 आहे. खोटं बोल पण रिटर्न बोल, आहे की नाही? चला झालं. आता काय बघायचं आपल्याला? अतिरिक्त भांडवल. बरोबर आहे ना. मग पुस्तकात आता राईट करत चला बरं. पहिली समावना झाली ना, त्याला राईट करा. तिथले तिथं समन राहावं आपल्याला. दुसरी पण झाली, 2 झाले ना आपल्याला. मग आता कोणतं बघायचं? आता अतिरिक्त भांडवल समावनेमध्ये दिलेलं असते. मग आता तिसरी समावना कशाचं आहे बरं? घसाऱ्याचा आहे. 4थी समावना उचलीवर व्याजचा आहे. 5वी सरकारी रोख्यांचं आहे. भांडवलावर 6वी व्याज आहे. बरोबर आहे ना. पुन्हा नंतर ना खाली 7वी समावना कशावर म्हणते बरं? 1,000 बुडीत कर्ज अप्लिकेट करून ऋण कोरचं आहे. पण अतिरिक्त भांडवल दिले का? नाही. मग अतिरिक्त भांडवल काय आहे का आता सध्या? नाही. तर डॅश 0 आहे ना. पण लिहिते वेळेस लिहिलं, जरी समजा नाही जर लिहिलं तरी चालते, पण लिहिलं तरी का आता कटचट करीत बसायचं की त्याला? नाही. त्याची रक्कम 0 आहे. म्हणजे आता आउटरला किती येईल बरं? आता 1,27,000. काय करायचं बरं? त्याच्या प्लस करायचं का मायनस करायचंय? मायनस करा मग. मायनस बघा बरं. आता 2,66,000 मधून किती मायनस करायचे? 1,00,000 किती? हा, करा बरं. आता आजचे बच्चे सांगतील मला वजा करून. किती येते रे पिंट्या? 1,39,000. लिवा. खरंच मुलं हुशार आहेत बुवा. 1,39,000. त्याला नाव काय द्यायचं? ढोबळ नफा. रंगीबिरंगी ढोबळी मिरची, आहे की नाही? ढोबळ नफा. आणि मायनस मध्ये आला असं तर तोटा गायछाप म्हटलो असतो आपण, आहे की नाही? नंतर आता याच्यामध्ये अगोदर कशाची पद घेता म्हणतो आपण? खर्च किंवा उत्पन्नाचे, कुठले पण घ्या. आता उत्पन्नाचे काही दिलेत तर अगोदर आपण आता उत्पन्नाचे घेऊ. आतापर्यंतच्या क्वेश्चन्स मध्ये सगळे खर्चाचे येत होते ना आपल्याला. मग लिहा अगोदर इथं उत्पन्न. उत्पन्नाची पद नेहमी प्लस करतो का मायनस करता? प्लस. थोडी तू चेअर अलीकडे घेऊ बघा, पार त्याला खिटून बसलास. हां, झालं. आता
आणि खर्चाचे असतील तर काय करता तुम्ही त्याच्यातून मायनस करता. तर उत्पन्नाची असतील तर प्लस आणि त्याला एक 4 ओळी सोडा. किती 3 ते 4 ओळी आणि 4 ओळी सोडून खाली लिहा खर्च. काय लिहा खर्च. ओके कसं केलो बघा इथे लक्ष द्या. इथपर्यंत फॉर्मॅट येतंय आलं सर्वांना. आता व्यवसायाचं जर समजा उत्पन्न जर असेल तर उत्पन्न म्हटल्यास पैसे वाढतात का कमी होते बरं आपलं वाढते. मग उत्पन्न म्हणले असते तर प्लसची पद अगोदर घ्यायलो आपण. पुन्हा व्यवसायाचा खर्च म्हणल्यास प्लस करता का मायनस करता बरं मायनस. मग मायनस म्हटल्यानंतर ती काय केलो आपण इथं सेपरेटली लाव बरोबर आहे ना. मग आता मिक्स दिलेले असते सेपरेट उत्पन्नाचे सेपरेट खर्च दिलेले नसते मिक्स असतात. आपल्याला उत्पन्नामध्ये येते का खर्चामध्ये येते त्याच्यानुसार आपल्याला शिफ्टिंग करायचं इथं. मग वरी किती ओळी सोडा म्हणलं बरं उत्पन्नासाठी तुम्हाला 4 ओळी आणि बाकीचे राहिलेले खर्चासाठी सोडा म्हटलं. कारण का कधी पण व्यवसायात उत्पन्नाचे सोर्सेस कमी असतात पण खर्चाचे जास्त असतात. आपल्याला कुठल्याही व्यवसायामध्ये ध्यानात ठेवा. घरी सुद्धा आपले पप्पा एकटे कमी येतं मग एकटेच खर्च करतात का नाही. उत्पन्न कोण आहे पप्पा आहे पण खर्चाचे कोण कोण आहेत बायको आहे लेकरं आहेत शाळेचं आहे कपडे आहेत आहे का नाही. चला प्लस मायनस 2 समान क्लिअर झालेत आपले. हा सांगा वाचा. ओके 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 पिंट्या काय म्हणते बरं उपस्कारावर किती टक्के घसारा करा म्हणते बरं 10%. अगोदर एक एक बघूत ना आपण बरोबर आहे ना. घसारा ही संस्थेच खर्च असते का मायनस बरं आपलं खर्च का उत्पन्न खर्च. तर खर्च म्हणल्यास प्लस करता का मायनस बरं मायनस बरोबर आहे ना. मग आता मायनस मध्ये अगोदर लिहून ठेवू का पत्ती किती टक्के म्हणते बरं बोमला 10%. 10% कशावर म्हणते बरं मोटर गाडी का पहिलं कशावर आहे हां 10% उपस्करावर घसारा. मी अगोदर पद लिहून ठेवलो का बरं कारण घसारा ही संस्थेचं काय ते खर्च आहे म्हणून खर्च ह्याच्यात लिहलो का रखान्यामध्ये बरोबर आहे. मग आता किती अमाऊंट आपल्याला माहित आहे का नाही. मग आता 10% काढावं लागेल ना आपल्याला. तर बघा बरं अगोदर उपस्कर हो का अगोदर किंमत किती होती चेक करायला इथं लक्ष द्या. किती होती नंतर किती आहे म्हणजे सुरुवातीला जेवढी होती तेवढीच आहे ना शेवटपर्यंत. म्हणजेच आपल्याला घसारा कितीवर काढायचं आपल्याला आता 15,000वर. 15,000वर किती टक्के काढायचंय 10%. 10% किती येते बरं 1,500. 1 0 कट करून उत्तर सांगतो आपण. मग 1,500 रुपये लिहू का इथं लिहा वाचा बोल. आणि मोटार व्हॅन किती रुपयानं आपले करा म्हणते 1,000. किती 1,000. आपलेकन याचा अर्थ कमी करा. आपलेकनचा अर्थ काय होते कमी करा. वरी लिहून ठेवा आपलेकन अपलेखन लिहा शब्द डॅश त्याचा अर्थ घ्या कमी करणे. आपलेकनचा अर्थ काय कमी करणे. मग आता कशाचं कमी करायचं म्हणते बरं मोटार व्हॅनचं. मग मोटार व्हॅन अगोदर किंमत किती होती बरं कुठं आहे रे हां 50,000. नंतर किती आहे 70,000. आता त्याची किंमत कितीनं कमी करा म्हणते 1,000नं. म्हणजे कमी करा म्हणजे कशामुळे होईल तर ती घसाऱ्यामुळे होईल बरं का. कशामुळे होईल घसाऱ्यामुळं. संपत्तीची किंमत कमी केल्यास आपलं खर्च आहे का उत्पन्न आहे बरं खर्च. मग खर्च म्हणल्यास प्लस मध्ये लिहू का मायनस मध्ये लिहू मायनस मध्ये लिहा. मग इथं मायनस मध्ये कशाचं कमी करायचंय हा लिहा मग मोटार गाडीचे आपलेकन. मोटार गाडीचे आपलेकन जर घसारा लिहिला तरी चलते बरं का. मोटार गाडीचे आपलेकन किती रुपये बरं 1,000. अमाऊंट काढून दिले ना आपल्याला आणि टक्केवारीने म्हणल्यावर टक्केवारीने काढायचंय. झालं हा. नेक्स्ट आता बघा चौथी समावना तिसरी समावना क्लिअर झाली ना. हा आता नेक्स्ट समावना घ्या. काय म्हणते बरं उचलीवर रुपये किती म्हणते बरं 3,000 व्याज आकारा. वर एक टिप आणखीन एक लिहून घ्या. आणि जे सगळ्यात महत्वाचं आणि MCQ मध्ये येते ते बरं का आता सेपरेटली लिहा बाजूला. भांडवलावरील व्याज हे संस्थेचे खर्च असते. हे भांडवलावरील व्याज हे संस्थेचे खर्च असते.
तर उचलीवरील व्याज हे संस्थेचे उत्पन्न असते. ओके. झालं. आता बाई संस्थेचं खर्च आणि उत्पन्न कशावरून होईल? आता समजा दळवे शेटनं आपल्या जोडीत 1,00,000 भांडवल गुंतवलंय माझ्या व्यवसायामध्ये. कोण? दळवेनं. ह्या व्यवसायात किती रुपये गुंतवणूक केली? इथं 1,00,000 भांडवलाच्या स्वरूपात केले ना. त्यानं फुकट गुंतवाले का इथं व्यवसायामध्ये? नाही. त्याला काहीतरी त्याच्या मोबदल्यात काहीतरी मला रक्कम द्यावी लागते ना. मग तिथं काय ठरलं? समजा त्याला मी भांडवलावर व्याज द्यायचं ठरलं, मग मी त्याला देणार का दळवेकडूनच रिटर्न अजून घेणार? बरं मी व्याज मी त्याला देणार का त्याच्याकडून मी घेणार आहे? आपण त्याला देणार आहोत. मग आपण जर त्याला दिलो याचा अर्थ आपलं खर्च का उत्पन्न? बरं पैसा येईल तर आपलं काय असते? उत्पन्न. जाईल तर काय असते? खर्च असते. मग आपण त्याला देणार आहोत ना. मग आपण त्याला दिल्यानंतर आपण त्याचं बघतोय का हिशोबित? नाही. तर आपण आपलं स्वतःचं बघतोय. मग आपलं काय असेल तर खर्च आहे. म्हणजे त्याच्या भांडवलावर व्याज दिल्यावर आपल्याला काय? ते खर्च आहे. पण समजा आता दळवेनं जसं घेतला होता तसं ह्यानं काय केलं? गणेशनं आपल्या ह्याच्यातून 10,000 त्यानं उचल घेतलाय. किती रुपये व्यवसायातून उचल घेतात का नाही कोणी पण? मग त्यानं 10,000 उचल घेतलाय. मग मी त्याला फुकट दिला का पैसे? उचल नाही. मग मी त्याच्या मोबदल्यात मी त्याच्याकडून काहीतरी घेणारच आहे ना. बरोबर आहे ना. मग मी त्याच्यावर काय घेणार? उचलीवर व्याज घेणार आहोत. मग त्यानं मला देईल का? मीच त्याला देईन डबल. बरं त्यानं मला देणार आहे आता. बरोबर आहे ना. तू भांडवल इथं गुंतवलास तर मी तुला व्याज देणार आहे त्याच्या मोबदल्यात. त्याने इथून व्यवसायातून उचल घेतलाय तर त्याच्याकडून मी त्याच्यावर काय घेणार? व्याज घेणार आहे. बरोबर आहे ना. म्हणजे उचल माझ्याकडून, उचलीवर व्याज हे माझं काय म्हटलं मी? उत्पन्न. आणि सध्या आपल्याला पण इथं काय म्हटले बघा बरं, चौथ्या समन्वयित उचलीवर किती रुपये व्याज आकारा म्हणते? बरं 3,000 ऑलरेडी काढून दिले. काढत बसायची गरज आहे का आपल्याला? नाही. मग उचलीवर व्याज संस्थेस काय असते म्हटलो मी टिपमध्ये? काय असते? उत्पन्न. उत्पन्न म्हणल्यास प्लस का मायनस? प्लस. लिहा मग. उचलीवर व्याज, चुलीवर व्याज आहे की नाही? लिहू चाल चुलीवर, कारण आज भान नाही मुलींना. किती रुपये अमाऊंट आहे? 3,000. ओके. आणि ह्याच्यावर टक्केवारीवर जर समजा काढा म्हटल्यानंतर कसं काढायचं? तर तारीख दिली तर त्या तारखेनुसार किती महिने झाले तेवढ्याच महिन्यात देत असतो. आता समजा हे ना 2च महिने झाले उचल करून माझ्याकडून. किती महिने झाले? 2च महिने. हे मला अख्ख्या वर्षाचं व्याज देईल का? नाही. तर समजा आता पर्सेंटेजनुसार जर काढा म्हटलं तर अगोदर ह्याच्यावर मी पर्सेंटेजनुसार काढणार. किती महिने झाले ती तारीख मोजतो आपण. त्या तारखेनुसार 2 महिने, तर व्याज पण किती महिन्याचं? 2च महिन्याचं काढणार. लक्षात राहील ना? ओके. पण काढून दिल्यावर काढत बसायची गरज आहे का आपल्याला? नाही. आता नंतर नेक्स्ट समोना बघा बरं. आता 10% सरकारी रोखे कधी खरेदी करण्यात आली म्हणते? बरं 1 ऑक्टोबर 2017ला. सरकारी रोखे किती रुपये आहेत? पहिल्या ह्याच्यात आहे का? नंतर किती रुपये आहेत? बरं 9,000. आपलं वर्ष कधी पण किती तारखेला संपतं म्हणतो? वर्षाच्या शेवटी 31 मार्च 2000. कधी? 18. हे सुरुवातीच आहे 2017. शेवट कधी आहे? 2018. आणि शेवटचीच तारीख टाकतो का नाही आपण? बरोबर आहे. मग बघा सरकारी रोखे पहिलं काय आहे? तर आपली संपत्ती आहे. म्हणजे आपण एक प्रकारे गुंतवणूक केलोय ना. आता एखाद्या ठिकाणी समजा मी ह्याच्याकडून ₹1,00,000 घेतलो, मी ह्याला देतोय, इथं तर व्यवहार झाले, पण मी एवढ्यावर शांत बसणारा माणूस नाही. तर मी काय केलो? बरं माझे पैसे जे काय किती रुपये होते? 9,000 मी 9,000 एखाद्या कंपनीचे सरकारी रोखे घेतले, म्हणजे बॉन्ड्स घेतलोय, म्हणजे गुंतवणूक केलोय. लक्षात. मी एखाद्या कंपनीमध्ये आता गुंतवणूक केलोय. मग ती कंपनीला मी फुकट दिला का पैसा? नाही. किती टक्के व्याजाने दिला बरं मी ती पैसा त्यांना वापरायला? 10%. पण बघा ती कंपनी पण मला लगे वर्षाचे पैसे देणार आहे का? नाही. ज्या दिवशी मी त्या कंपनीत गुंतवणूक केलोय, ज्या दिवशी, तिथून त्या तारखेपर्यंत किती महिने झालेत मला तेवढंच देणार आहे ना. बरोबर आहे का? मग आता इथं मी किती तारखेला गुंतवणूक केलोय म्हणते बरं, तिथं तारीख समावण्यात किती दिले बरं? 1 ऑक्टोबर 2000 किती म्हणते बरं? 17. बरोबर आहे. 1 ऑक्टोबर म्हणल्यास ऑक्टोबरचा पूर्ण महिना येईल का नाही आपल्याला? बरोबर आहे. माझं वर्ष तर संपायले कधी? 31 मार्चला. मग बघा मला गुंतवणूक करून किती महिने झाले बरं? 1 ऑक्टोबर म्हणल्यास ऑक्टोबरचा पूर्ण महिना येईल. बरोबर आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. किती महिने होईलेत बरं? 6 महिने. म्हणजे मी त्या XYZ कंपनीमध्ये मला गुंतवणूक करून किती महिने झाले? 6 महिने. मग ती कंपनी मला व्याज पण किती महिन्याची देईल? 6च महिन्याच देईल ना. बरोबर आहे ना. मग बघा बरं आता 6 महिन्याचं व्याज किती येते वर्किंग नोटमध्ये? 9,000 वर काढायचं ना आपल्याला. 9,000 गुणिले किती टक्के काढायचे बरेचसे बच्चे? 10 भागिले
100 बरोबर. 10% म्हणल्यास किती झिरो कट करून म्हणजे किती येते बरं 900. इथपर्यंत आलं. पण आपण काय म्हणतो बरं पर्सेंटेजनुसार तुम्ही काही काढा, कसर काढा, व्याज काढा, कमिशन काढा, घसारा काढा, काही काढा म्हणतोय. आलं लक्षात. ते नेहमी टक्केवारीवर काढलेलं एका वर्षाचं निघत असते. किती एका वर्षाचं निघत असते. एका वर्षात किती महिने असतात बरं 12 असतात बरोबर आहे. मग 12 महिन्यासाठी किती आले आपलं आपल्याला मला पाहिजे किती महिन्याचं 6 महिन्याचं. 12 महिन्यासाठी 900 तर 6 महिन्यासाठी म्हणजे त्याची निम्मच होईल ना. म्हणजे कसं बरं का गुणिले किती महिन्यात काढायचे आपल्याला 6. एका वर्षात किती महिने असतात 12. किती महिने 12 भागिले 12 किलो बरोबर आहे ना. मग 900चे निम्म किती होते 450 रुपये बरोबर आहे का. 900 रुपये तुमच्या हातात आहे तर निम्मे निम्मे करा म्हणल्यास किती किती करचाल 450 करणार आहो ना. म्हणजे 6 महिने म्हणजे निम्म झालं त्याची अमाऊंट. किती रुपये आलं 450 रुपये. लिहून घ्या वरती नोटमध्ये. कसं काढलं अगोदर लक्षात आलं का. काय की आणि काय नाही की आहे की नाही. काय केलं बरं 9000 रुपये आपली अमाऊंट होती. 9000 वर 10% अगोदर काढलो आपण. 10% दिलं तर आपल्याला. मग 10% किती आलं आपलं 900 रुपये. पण आपण पूर्ण 900 रुपये घेतलो का नाही. तर त्या तारखेनुसार 1 ऑक्टोबर ते 31 मार्चपर्यंत किती महिने होईल आपले 6 महिने. मग एका वर्षासाठी 900 रुपये येले तर 6 महिने म्हणजे त्याचे निम्म किती झालं 450 रुपये झालं इथपर्यंत. आता त्याचा इफेक्ट दाखवू तर कसं आहे ते बघू. आता इफेक्ट झालं. चला आता बघा ह्या 450 रुपयाचं इफेक्ट कसं दाखवायचं आहे. तुम्ही एखाद्या कंपनीत गुंतवणूक केला का ती कंपनी आपल्यात गुंतवणूक केली आहे मोठ्यानं सांगा चुकू द्या. आपण त्या कंपनीत केला बरोबर आहे ना. मग आपण त्याला व्याज देणार आहोत ती आपल्याला देणार आहे. त्यानं आपल्याला देणार आहे. मग त्यानं आपल्याला देणार आहे म्हणल्यास आपलं खर्च आहे का उत्पन्न आहे. उत्पन्न म्हणल्यास प्लस करचाल का मायनस प्लस करा. मग प्लस गुंतवणुकीवरील व्याज हे संस्थेचं उत्पन्न असतं. किती टक्के बरं 10%. कशावर बर सरकारी रोख्यांवर. सरकारी रोख्यांवर काय बर काय व्याजच ना. हा 10% सरकारी रोख्यांवर व्याज किती रुपये बर 450 झालं. आणि एक्झाम मधलं हे सगळ्यात हायेस्ट क्वेश्चन आहे बरं का ह्या लेवलचं. चलो अच्छे बच्चे. हां सूर्यवंशी मोठ्यानं वाचा बरं जरा. पोरांना लाजी वाटावं असं जरा मोठ्यानं वाचा. तरी सुद्धा आवाज कमीच होतो तुमचं. कसं करावं बरं. अच्छा अगोदर वार्षिक होता आता वार्षिक उडून गेलं म्हणा आहे की नाही. चला बा टिप लिहून दिलेलं एकदा परत एकदा बघा बरं. मी आता भांड्यावर व्याज सांगितलं होतं बा. भांड्यावरील व्याज काय असते खर्च असते. एवढं तर आता ध्यानात राहील की. मग भांड्यावरील व्याज खर्च म्हणल्यास प्लस करचाल का मायनस करचाल मायनस. मग अगोदर पटश्री मी पद लिहून ठेवू का कारण मी घंटाभरानं लगेच विसरून जातो त्यासाठी लिहून ठेवतो अगोदर. किंवा का लिहिलो मायनस 10% कशावर बर भांड्यावर का भांडवलावर. हां भांडवलावर व्याज मी अगोदर पद लिहून ठेवलो बरोबर आहे. आता सांगा मला अमाऊंट माहित आहे का नाही. किती टक्के काढा म्हटलंय बरं 10%. मग आता त्याच्यावर परत अजून एक टिप लिहून घ्या खाली. आजच्या क्वेश्चन मध्ये सगळे टिपा एकत्रच येलेत बरं का. भांडवलावर व्याज आकारा म्हटल्यास भांडवलावर व्याज आकारा म्हटल्यास प्रारंभिक भांडवलावर पूर्ण 1 वर्षाचे प्रारंभिक भांडवलावर पूर्ण 1 वर्षाचे आणि अतिरिक्त भांडवलावर जर तारीख दिली असेल तरच चोर भर द्या बरं का तरच आकारावे. तारीख दिली असेल तरच आकारावे. झालं.
बाई इथं लक्ष द्या. झालं का? आणि ही चॅप्टर झाल्याच्या नंतर जेवढे काय आपण टिपा लिहून दिल तो बस ती सगळी एका पेजवर घ्यायची. म्हणजे काय करायचं बरं तुम्हाला कॉमनली तेवढे जर टिपा जर पाठ झाले तेवढेच म्हणजे तुम्हाला अख्खं चॅप्टर समजून आलं बरं का. म्हणजे प्रत्येक चॅप्टर प्रत्येक क्वेश्चनमधलं नवीन काय शिकलो ते आपण बाजूला घेत असतो. आलं लक्षात? मग आता बघा बरं इथं मी काय म्हटलो बरं, भांडवलावरील व्याज पहिलं संस्थेचं खर्च का उत्पन्न म्हटलो बरं? खर्च. तर खर्च म्हणल्यास प्लसमध्ये लिहिलो का मायनसमध्ये लिहिलो? इथपर्यंत आले. आता भांडवल बा आता मी का बरं ही टिप लिहून दिलो रिपीट. आलं लक्षात? तर इथं भांडवल हो का पहिलं अंतिम भांडवल आहे, पुन्हा नंतर काय बरं प्रारंभिक भांडवल आहे, पुन्हा नंतर काय अतिरिक्त भांडवल आहे. म्हणजे तुमचे जो भांडवल इथं किती आहेत बरं टोटल? 3 भांडवल आहेत. मग तिन्ही पण भांडवलावर आकारायचे का आपल्याला? नाही. मी लिहून देते अंतिम भांडवलावर आकारा म्हटलं का? नाही, अंतिम भांडवलावर आकारायचं नसतं. फक्त कोणकोणत्या भांडवलावर आकारायचं असतं का? पहिलं प्रारंभिक भांडवलावर आणि दुसरं अतिरिक्त भांडवलावर. बरोबर आहे. पण प्रारंभिक भांडवलावर किती? पूर्ण 1 वर्षाचं. आणि अतिरिक्त भांडवलाची तारीख दिली तरच आकारायचं असते समावणीमध्ये. तारीख नसेल तर आकारायचं नसते. पण सध्या आपल्याला अतिरिक्त भांडवल दिलंच नाही तर त्याच्यावर आकारत बसायचं आहे का? नाही. म्हणजे फक्त आता कशावर आकारायचं बरं आपल्याला आज? प्रारंभिक भांडवलावर. मग प्रारंभिक भांडवल आपलं किती आहे बघा बरं? 1,27,000. लिहा मग तिथं वर्किंग नोटमध्ये प्रारंभिक भांडवलावर व्याज किंवा भांडवलावर व्याज लिहा. भांडवलावर व्याज म्हणजे कशाचे उत्तर काढायला ते लक्षात राहते. भांडवलावर व्याज लिहिलो. मग आता किती रुपये अमाऊंट आहे बरं भांडवल प्रारंभिक? 1,27,000. किती टक्के काढायचे बरं? 10 भागिले 100 म्हणजे किती येते बरं? किती? 12,700. पर्सेंटेजनुसार काढलेलं कधी पण एका वर्षाचं असते. त्याचं आपल्याला वर्षाचंच घ्यायचं ना. अतिरिक्त दिले का आपल्याला अमाऊंट काढायचं का त्याच्यावर? नाही. म्हणजेच आता फायनली आता भांडवलावर व्याज किती आलं बरं आपलं इथं? 12,700च ना. घ्या 12,700 घेतलो. पाटलीन वाच बर. पाटलीनला बी कधी मध्ये चान्स द्यावं लागतं. मोथ्यानं रे मोथ्यानं बोंबल झाला कच खालावले तुला. अच्छा थांबा. नाही बोला. नाही महत्वाचं आहे तुमचं. बोला जरा बोला. आपलं काय रे गणित आता नाही नंतर बी आपण सॉल्व्ह करू शकतो. बुडीत कर्ज किती आपले किती करा म्हणतंय? एक तर लक्ष नसते इकडं आणि पुन्हा म्हणायचं समजत नाही. कसं करावं मग? 1,000. आणि नंतर कशाचं म्हटलं? अजून संशयित कर्ज निधी म्हटले ना. म्हणजे का संशयित बुडीत कर्ज निधी मी शॉर्टकट लिहितोय बरं का. संबुक किती टक्के म्हणते बरं? 5%. ओके. एवढ्याची तरतूद करायचंय. कधी पण ध्यानात ठेवा तुम्हाला अंतिम खात्याचं चॅप्टर चालू आहे ना. नाही कॉलेजमध्ये अंतिम खाते चालू आहे ना. बुडीत कर्ज असेल किंवा संशयित बुडीत कर्ज निधी असेल. कोणकोणतं म्हणते? बुडीत असेल किंवा संशयित बुडीत कर्ज असेल. आलं लक्षात? हे दोन्ही पण नेहमी ऋणकोरचा करतो. कशावर करत असतो आपण? ऋणकोरा करतो. म्हणजे बुडीत याचा अर्थ बा ऋणको कुठं आहे बरं इथं? ऋणको गेल्या वर्षी माझे किती यायचे होते बरं? मग वर्षात शेवटी किती यायचे आता? 60,000. तुमचं दुकान आहे नाही का? समजा काय झाले आहे म्हणून. ओके. मग बा आपले ऋणको म्हणजे कोण असतो? ग्राहक. ऋणको म्हणजे कोण असतो? ग्राहक. तुम्ही एकाच ग्राहकाला कुकू लावून त्याला सारखं उधार देताव का? नाही. आपल्याजवळ 1760 गिराईक असते तर 1760 मधले 1760 आपल्याजवळ उधार घेणारे लोक बी असतात. सगळे उधार घेणारे आपल्याला पैसे इमानदारीने टायमाला देतात का? नाही. त्याच्यातली एखादी 2 तर 100% बुडविणारे असतातच. बरोबर आहे ना. मग मी काय म्हणतोय आता बघा. माझी येणं किती रुपये आहे बरं टोटल ग्राहकाकडून? ऋणको म्हणजे कोण? ग्राहक. बरोबर आहे ना. म्हणजे ग्राहकाकडून मला येणं किती आहे? 60,000. त्याच्यातले मला बुडतील असं किती रुपये वाटाले? किती रुपये बुडतील म्हणाला? 1,000. मग बुडाल्यानंतर मला लय भारी वाटतंय का? नाही. गुदगुदे होतात का मला? नाही. मग बुडाल्यानंतर माझा खर्च का उत्पन्न? खर्च म्हणल्यास मी प्लस मध्ये लिहिताव का मायनस मध्ये लिहिताव? मायनस मध्ये लिहा. मग पहिलं बुडीत कर्ज एकाचा कार्यक्रम केलो ना आपण आता. बुडीत कर्ज किती रुपये बरं? 1,000. आलं? महत्वाचं असेल तर अजून बोलून घ्या. मी थांबलोय. बुडीत कर्ज 1,000 झालं.
आता बुडीत झाला, आता अजून कशाचा आहे बरं, आता संशयित आहे, बरोबर आहे ना. आणि कधी पण बा आपण संशय सुद्धा ग्राहकावरच खात असतो, संशय सुद्धा कुणावर, बाईकवर म्हणणार मी संशय सुद्धा कुणावर खात असतो आपण, ग्राहकावरच खात असतो, त्याच्या व्यतिरिक्त कुणावर खात नाही. व्यापाऱ्यावर खाताव का, नाही. व्यापाऱ्यावर खाऊन आपल्याला काय भेटणार आहे का, दणकोर नवऱ्यावर खाऊन काय भेटणार पण नाही मग बघा सगळ्यात महत्वाचं आहे आता, ओके. संशय बी जरी खाल्लो, मला सांगा, संशय जरी खाल्लो तर आपलं खर्च का उत्पन्न बरं, खर्च. अरे नवरा बायको जर एकमेकावर संशय खाल्ल्यावर त्यांचं संसार चांगलं चालतंय का, नाही ना, नुकसानच होणार आहे ना. म्हणजे नुकसान म्हणजेच आपण प्लसमध्ये लिहिणार का मायनसमध्ये लिहिणार, मायनसमध्ये. अगोदर लिहून ठेवूत, पुन्हा अमाऊंट बघूत काय असेल ते, कारण आपल्याला संशय खायचं आहे. आता पहिले लिहून पुन्हा संशय खात बसूत. किती टक्के संशय खायचं आहे, 5%, कारण आपण कॉमर्सचे विद्यार्थी आहोत. फुल संशय खायचं नाही, पर्सेंटेजवरच खायचं, आणि सहसा 5%च्या पुढे खायचंच नाही. 5%च्या पुढे जर खाल्लो सासऱ्याचा मार खावा लागतो पुन्हा, आहे की नाही 5% संभूक, संभूक शॉर्टकट लिहा, किंवा संशयित बुडीत कर्ज निधी लिहा, ऋणको शब्द वापरत नाही, ओके. 5% संभूक लिहिलो का. आता काय काढायचं आपल्याला, टक्केवारी काढायची ना. मग मी टक्केवारीसाठी एक शब्द सांगतो बा, मी सारखं सांगतो, टक्केवारी ही नेहमी कोणत्या रकमेवर काढतो बरं आपण, शेवटच्या शिल्लक रकमेवर, बरोबर आहे ना. मला एक सांगा, आता आपली आता शेवट कोणती येते, ती हुशार विद्यार्थी सांगतील, 60,000 का, बरं ठीक आहे. सुरुवात किती रुपये होती, नंतर किती रुपये आहे बरं, 60,000, बरोबर आहे ना. मग आपण लगेच 60,000 पटशिरे काढायला जातो, तर 60,000 आता काढायचं नाही, कारण का बरं, हो का, माझी येणं होतं 60,000, बरोबर आहे ना. किती येणं होतं, 60,000. दळवे तुझं दुकान आहे ना, हां ध्यानात ठेव, तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे. 60,000 रुपये येणं होतं कस्टमरकडून, याच्यासारखेच पाटलींसारखे. त्याच्यातलं पक्क एक दलिंदर गिरायक होतं, किती, एखादं. मग त्याच्याकडून किती रुपये बुडाले आपले, 1,000 रुपये बुडाले. मग 1,000 रुपये बुडाले ना, आता बुडाल्यानंतर राहिलेत किती, 59,000. तरी सुद्धा अजून आपण डाऊट खायला आहो, म्हणजे आता मी कोणत्या रकमेवर खाईन, 40 का 60 का 59, 59. शेवट आपलं 60 आहे का, नाही, कारण बुडीत अगोदर मायनस केलं ना. मग राहिलेत किती बरं आपले आता, 59,000. मग आपल्याला आता कोणत्या रकमेवर काढायचे, 59,000वर किती टक्के काढायचे बरं आपल्याला, 5%. तर बघा बरं, आता 59,000 गुणिले किती, 5/100, बरोबर आहे का. कटवाकटवी येते ना, हां, भागकारामध्ये 0 कटतेतं आणि गुणाकारामध्ये 0 वाढतेतं. इथं किती 0 आहेत, 2 0 कटले, 2 0 कटले, बरोबर आहे ना. आता गुणाकार, 5 0 0, 5 न शून्याला भाग घातल्यास शून्यच उत्तर येत असते, बरोबर आहे ना. 5 नम 45 ला 5, हा चाले 4, 5 5 25 आणि 4, म्हणजे किती आलं, 2,950. संशय ही आपलं खर्च असते का उत्पन्न असते म्हटलो, खर्च. मग प्लस मध्ये आहे का मायनस मध्ये आहे, हां, मग मायनस मध्ये लिहून ठेवला ना. मग लिहा त्याची अमाऊंट, 2,950. पाटलीन कळकाले का, तुझ्यावर खात नाही त्यानं संशय, तुझ्यावर लई विश्वास आहे त्याचं. डोळे झाकून विश्वास ठेवते, तू डोळे झाकून त्याचा घात करत जा. झालं. आणखीन कोणती आहे का संभावना, बघा बरोबरचा पुढे, नाही ना. अच्छा, पण हे ध्यानात राहील ना, ऋणकोर नेहमी कोणत्या रकमेवर आकारत असतो आपण, शेवटच्या म्हणतो. मग शेवट आपली 60,000 होती का, नाही, 60 मधून अगोदर 1,000 आपली बुडालते ना, बुडाल्याच्या नंतर ना आपण टक्केवारी आकारलं. बघा बरं, आता प्लस अगोदर टोटल आउटरला किती येते. आता बा माझं ढोबळ नफा किती झालं, 1,39,000. आणि फायदा दोनच गोष्टींमध्ये झाले, एक चुलीवर व्याज भेटले आणि एक सरकार रोख्यांवर व्याज भेटले. म्हणजे किती भेटलेत बरं, 3,450 आउटरला. काय करायचं, ती प्लस करायची का मायनस, प्लस करा. मग प्लस अगोदर, प्लस पोलिओ 39, 40, 41, 42, 1,42,450 येते का, आलं. मग आता त्याच्यातून खर्च मायनस करायचं ना आपल्याला. मग अगोदर खर्च टोटल किती झाले आउटरला काढावं लागेल ना आपल्याला, 12, 13, 14, 15, 16, 17, 17,000 पुन्हा 1,200 आणि 950, 0, 5, 9, 10, 11, 1, 1, 7, 8, 9, 19,150.
19,150. ते 19,150 रुपये त्याच्यात प्लस करू का मायनस करायचं आहे? मायनस. तर चिन्ह द्या तिथं मायनसचं. मग बघा बरं आता 1,42,450 मधून 1,42,450 मधून किती मायनस करायचंय? अरे बोंबला. हा 19,150 रुपये. 0,0,4 मधून 1 गेलं, 3 राहिले, 2 मधून 9 जातात का रे बघा? नाही, मला अगोदर सांग, 2 मधून 9 जातात का? नाही. 12 मधून 9 गेल्यास राहतात किती? 3. अच्छा 1 लाख. हा 1,23,300 लिहा. मग 1,23,300. ह्याला नाव काय देतो आहो? शुद्ध नफा. प्लस मध्ये आलं म्हणून नफा, मायनस मध्ये गेलं तर तोटा.